नमस्कार, मी जया. खिचे पापड कसे बनवायचे त्याचबरोबर पिठाचे व पाण्याचे योग्य प्रमाणासहित अगदी बारकावे सुद्धा सांगितले आहेत. त्याचबरोबर अगदी पापड बनवताना सुद्धा त्याला चीर जाऊ नये किंवा फाटू नये यासाठी सुद्धा काही टिप्स सांगितल्या आहेत. तेलामध्ये टाकताच चौपट फुलणारा हा पापड अगदी तोंडात टाकताच विरघळतो. इतका हा टेस्टी आणि चवेला अप्रतिम असा हा पापड तयार झालाय. त्याचबरोबर तोडून सुद्धा दाखवते, हे बघा. परफेक्ट झालेला आहे असं समजून घ्यायचं. आता बनवलेले पापड व गेल्या वर्षी बनवलेले पापड अगदी वर्षानुवर्ष टिकतात बरं. पूर्ण रेसिपी अगदी स्टेप बाय स्टेप सांगते, म्हणजे तांदळाचं किंवा पिठाचं नुकसान होणार नाही. आणि हे तांदूळ अगदी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे. धुवून घेण्याचं कारण एवढंच आहे, त्यामध्ये काहीही धूळ-माती असेल तर निघून जाते. हे बघा, अशा प्रकारे मस्त स्वच्छ होतात. सुरुवातीला तांदूळ अगदी 3 पाण्याने धुतले होते. पुन्हा परत जास्त पाणी टाकून अगदी बारीक काहीही धूळ-माती असेल तर निघून जाईल, अशा प्रकारे हे चोळून धुणार. आणि त्याचबरोबर 1 किलोपेक्षाही जास्त जर तांदूळ घेतले तरी काय हरकत नाही. जर त्याचे पापड बनवल्यानंतर उरलेल्या पिठाच्या जर भाकऱ्या बनवल्या अतिशय छान होतात. आता हे सर्व तांदूळ अगदी सावलीमध्ये 9 ते 10 तासासाठी वाळून घ्यायचे. छान कडक कोरडे झाले की दळून आणायचे. अशा प्रकारचं पीठ करून आणलं आणि एका वाटीमध्ये ते पीठ काढून घेते. एका वाटीचेच आता सध्या तरी मी पापड बनवणार आहेत, कारण ज्या वेळेस आपल्याला जोडीला जर पापड बनवायला कोणी असेल तर तुम्ही जास्तीचे पापड बनवू शकता. तर मग मी एकटीच बनवणार आहे, त्यामुळे मी 1 वाटीचं पीठ घेतलंय आणि हे 1 वाटीचं पीठ एका कढईमध्ये काढून घेते. ह्या डब्याने पीठ मोजून घेतलं. ह्याच डब्याने आपण पाणी सुद्धा मोजून घेणार आहेत. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये ह्याच डब्याने 1.5 वाटी इतकं पाणी घालणार आहे. 1 वाटीचं हे पाणी आहे. पूर्ण घालून झाल्यानंतर बरोबर अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे. वाटी किंवा डब्बा कोणी काहीही म्हणू शकता. आता हे अर्धे म्हणजे 1.5 वाटी इतकं पाणी घातलं, हे परफेक्ट आहे. तांदळाचं पीठ कोणतंही असलं तरी चालेल, पण पाण्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. 1 वाटी पीठ घेतलं असेल तर 1.5 वाटी इतकं पाणी टाकायचं. पाणी चांगलं कडक गरम झालं की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. 1.5 चमचा पापड खार घालून 1 चमचा जिरे घालायचे. जिरे ऑप्शनल आहेत, नाही घातले तरी चालतील, पण आम्हाला सर्वांना आवडतात त्यामुळे जिरे घातले. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा हिंग घालायचा आणि थोडंसं मिठाचं प्रमाण कमी ठेवलं तरी चालेल. आणि उकळी आल्यानंतर पीठ आपल्याला थोडं सोडायचं आहे. अशा प्रकारे हे सर्व पीठ सोडून झालं. एका लाटण्याच्या मदतीने अगदी गरागरा हे पीठ हलवून घ्यायचं, कारण पटकन हलवलं नाही का एका ठिकाणी गठुळे तयार होतील आणि एका ठिकाणी पातळ पीठ होईल. त्यामुळे हे पटापट हलवून एकसारखं छान मस्त पीठ शिजतं. आणि लाटण्याला चिटकलेलं हे पीठ अगदी सहज निघतं. हे बघा, बरोबर उणवणी झालेली आहे. एखाद्या वेळेस लाटण्याने व्यवस्थित पीठ हलवलं गेलं नसेल तर पुन्हा परत उलाटणीने पीठ हलवलं तरी चालेल. आणि त्याचबरोबर 15 ते 20 मिनिटं अगदी झाकून ठेवायचं. 15 ते 20 मिनिटानंतर हे बघा, हे पीठ अगदी गरमच असतं, पण गरम पुन्हा परत आपल्याला मळूनच घ्यायचं आहे. अशा प्रकारचं घट्ट झालं की थोडंसं मऊ करण्यासाठी आपल्याला एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून हे सर्व पीठ अगदी मऊ होईपर्यंत चांगलं मळून घ्यायचं. चिकट असतं जास्त, पण तेलाचा बिलकुलही वापर करायचा नाही. चांगलं पीठ एक पिशवीमध्ये गरम आहे तोच मळून घ्यायचं. पिशवीला बिलकुलही चिटकत नाही. तेल नाही लावलं तरी चिटकत नाही, कारण ही उणवणी आपली परफेक्ट झालेली आहे. आणि उरलेलं पीठ सुद्धा अशाच प्रकारे पिशवीमध्ये मळून घ्यायचं. सर्व पीठ अशा प्रकारे मळून झालं का बिलकुलही बघा, बिलकुलही पिशवीला चिटकत नाहीये. हे बघा, अशा प्रकारे पिशवी जरी काढली तरी अगदी मोकळी निघते. चिकट पीठ असताना सुद्धा जर पिशवीला चिटकलं नाही तर समजून घ्यायचं आपलं उणवणी परफेक्ट झालेलं आहे. तरी सुद्धा जर अशा पिठाचे पापड बनवले तर ते बिलकुल व्यवस्थित होणार नाही. अगदी चिरडतील आणि ते वाळता क्षणी त्याचे तुकडे होतील. हे बघा, अशा प्रकारे हाताला थोडं पीठ चिटकतंय समजून घ्यायचं. आपल्याला पुन्हा परत उणवणी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे अगदी सोपी स्टेप आहे. ह्याच पिठाचे अगदी गोळे सुद्धा करू शकता. मी अशा प्रकारे मूठ दाबून गोळे तयार केलेले आहेत. अगदी मुठीच्याच आकाराचे केलेले आहेत. सर्व अशा प्रकारे गोल करून घेणार आणि सर्व गोल केलेले बघा अशा प्लेटमध्ये मी ठेवले. आता आपल्याला कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. अशा प्रकारचे आकार दिला तरी चालेल पिठाला किंवा मेदूवड्याचा आकार दिला तरी चालेल.
कुकरच्या भांड्यात ठेवायचं आणि रुमाल पूर्णपणे अशा प्रकारे रुमालाने पीठ कव्हर करून घ्यायचं आणि कुकरमध्ये ठेवून कुकरच्या अगदी 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्यामध्ये हे पीठ अगदी परफेक्ट शिजतं. अगदी कुकर गार झालेला आहे. त्याबरोबर आपण हा कुकर उघडून हे बघा अशा प्रकारे हे पीठ व्यवस्थित असं मस्त थंड झाल्यानंतर काढायचं. अगदी थंड व्हायची वाट पाहायची नाही. थोडंफार गरम राहिलं तरी चालेल. गरमागरम हे पीठ थोडं गरम असतानाच हे सर्व काढून घ्यायचं आणि त्याचबरोबर काढून घेतल्यानंतर गरम गरम आहे तोच पटापट पीठ मळलं जातं. पुन्हा परत हे पीठ आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे आणि थोडं मळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचं सर्व मोडून घ्यायचं. जास्त मळत बसायचं नाही. मोडून घेतल्यानंतर पिशवीमध्ये भरायचं. पुन्हा परत आपल्याला पिशवीमध्ये मळून घ्यायचं. अगदी 2 ते 3 मिनिटं लागतात. जास्त वेळ काही लागत नाही. हे बघा अशा प्रकारे मळून घेतल्यानंतर पुन्हा परत याला लाट्याचा आकार द्यायचा आहे. हा लाट्यांचा आकार आपल्याला पिशवीमध्येच द्यायचा. कारण हाताला पीठ चिटकतंय. हाताला पीठ चिटकतंय कारण आपण हाताला बिलकुलही तेलाचा वापर केला नाही. ज्यावेळेस आपल्याला हाताने पीठ उचलायचं आहे, हाताला अगदी किंचितसं तेल लावायचं आणि हे बघा मी अशा प्रकारे थोडंसं तेल लावलं होतं हाताला, किंचितसं अगदी आणि त्यानंतर मग हात लावून ते लाटी काढली. अगदी लांबलचक ही लाटी करून घ्यायची. त्याचबरोबर आपल्याला हव्या तशा छोट्या-छोट्या आकारात आपल्याला लाट्या चाकूने कापण्यापेक्षा धाग्याने सुद्धा अगदी परफेक्ट कापल्या जातात. सर्व लाट्या तयार झाल्यावर ह्या गरमागरम आपल्याला एका डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत. पापड वर्षभर टिकवायचा म्हणून तेलाचा उपयोग कमी करायचा. त्याचबरोबर प्रत्येक लाटी घेताना आधी हातावर व्यवस्थित चोळून घ्यायची. पापड मशीनमध्ये प्रत्येक लाटी प्रेस करून घ्यायचं आहे. पटापट आणि झटपट असे सर्व एका तासात हे पापड तयार झाले. आणि हां, जर पापड मशीन असेल तर पटपट झटपट होतातच. जर जोडीला कोणी असेल तर जास्त केले तरी चालतात. अशाच प्रकारे सर्व हे पापड तयार झाले व संध्याकाळपर्यंत एवढे सुकले सुद्धा. दुसऱ्या दिवशी छान कडक ऊन दिल्यानंतर बघा किती छान दिसत आहे पापड. वाळल्यानंतर पापडाचा आकार थोडा बारीक होतो व तेलात टाकला की तो चौपट फुलतो.